नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचं स्थूल वाचन. तर हे लिहिलं आहे डॉक्टर विजया वाड यांनी, ज्यांचा जन्म 1945 साली झालेला आहे. प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्षे अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डी.लिट. ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. बघा, म्हणजे किती त्यांची कारकिर्दी मोठी आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश, रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पागोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा. बालकथा म्हणजे लहान मुलांसाठी लिहिल्या गेलेल्या कथा. चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बाल नाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहेत. म्हणजे एवढे लेख त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांना एवढे पुरस्कार भेटलेले आहेत. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. आता काही नावे जी असतात ती लिहून ठेवलेली असतात आणि काही नावे आपल्या हृदयामध्ये असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे. ते लिहिलेलं पण आहे, प्रसिद्धही आहे. पण प्रत्येक व्यक्ती ज्यांनी त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या, त्यांच्या संपर्कात आलेल्या आहेत, त्यांच्या हृदयावर सुद्धा त्यांची नावं लिहिली गेलेली आहेत. म्हणजे ते त्यांना खूप रिस्पेक्ट करतात. त्यांचे लेख त्यांना खूप आवडतात आणि एकदा वाचलं की ते आपण कधीही विसरू शकत नाही, अशा प्रकारचे त्यांचे लेख आहेत. म्हणूनच लेखकाने लिहिलं आहे की गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही, वलयांकित म्हणजे लिहूनही ठेवलेलं आहे आणि ते हृदयांकितही आहे, हृदयामध्ये सुद्धा वसलेलं आहे. का? तर कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. त्यांच्या लेखनामध्ये माणुसकीला ते जास्त महत्त्व देतात. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांतून लिलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता हा जो धडा आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये गिरिजा कीर यांच्या आयुष्याबद्दलची माहिती त्यांनी डॉक्टर विजया वाड यांनी दिलेली आहे. तर काय आहे ही कथा, काय लिहिलं आहे त्यांनी गिरिजा कीर यांच्याबद्दल, ते आता आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. बघा, आता एखादी गोष्ट असं नाही आहे ना की जे मला आवडतं ते तुम्हाला आवडणार, जे तुम्हाला आवडतं ते मला आवडणार, असं काही गरज नाही आहे, हो की नाही? तर एखादी गोष्ट आपल्याला आवडली
किंवा आवडली नाही, तर आपल्या त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. आता एखादी गोष्ट आहे, ठीक आहे, तर ती आपल्यासाठी चांगली आहे की ती वाईट आहे, हे आपल्याला ह्याच्यातला फरक आपल्याला समजला पाहिजे. आपल्याला तो फरक ओळखता आला पाहिजे. आता उदाहरणच द्यायचं म्हटलं तर एखादी वस्तू तुमच्या मित्राकडे आहे आणि ती तुम्हाला आवडली, ठीक आहे, तर ती गोष्ट, ती वस्तू तुम्ही त्याला न सांगता गपचूप काढून घेतली, तर ही चांगली गोष्ट आहे का? नाही. आता तुम्ही तुमच्या मित्राला बोललात की अरे खूप आवडलं रे हे मला, आणि ती तुम्हाला तुमच्या मित्राने स्वखुशीने दिली, तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे, हो की नाही? तुम्ही घेण्यामध्ये आणि तो स्वतः होऊन तुम्हाला देतो ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक कळता आला पाहिजे. आणि एखादी वस्तू आपल्याला आवडलेली आहे आणि ती आपल्याला नाही भेटली, तर त्यावर सुद्धा आपण दुःख करत बसलं नाही पाहिजे, ठीक आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये गुण, चांगले आणि वाईट हे दोन फरक असतातच, ठीक आहे. तर आपल्यासाठी काय चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे आणि काय वाईट आहे ते आपण सोडलं पाहिजे, आणि हे निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजेत, ठीक आहे. तर एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. आता तुम्ही उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आता तुम्हाला एवढे धडे आहेत, हो की नाही, एवढे विषय आहेत तुम्हाला, तर इतिहासामधला एखादा धडा तुम्ही वाचला तर त्याच्यातला कोणता प्रसंग तुम्हाला आवडलं, तुमच्यासाठी त्याच्यामधून घेण्यासारखं काय आहे, तुम्हाला त्याच्यामधून काय शिकण्यासारखं आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे. आता इतिहास म्हटलं, एक उदाहरणच देते मी तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रिटिश लोकांबद्दल सुद्धा माहिती आहे, आपले लोक देशासाठी काय काय केलं त्याबद्दलही माहिती आहे. तर ब्रिटिश लोकांच्या व्यवहाराकडे तुम्ही आकर्षित होणार की आपण जे स्वातंत्र्यासाठी लढलो तिकडे तुम्ही आकर्षित होणार, हो की नाही. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यालाच काय म्हणतात? रसास्वाद म्हणतात. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजेच समीक्षा होय. अधोरेखित करा. रसास्वाद म्हणजे काय आणि समीक्षा म्हणजे काय? एखादी गोष्ट आवडण्यामध्ये वा न आवडण्यामध्ये, का नाही आवडली बाबा आपल्याला ही गोष्ट, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला अभ्यास केला पाहिजे, ठीक आहे. तर ते जे तुम्ही करणार ना अभ्यास, त्यालाच समीक्षा म्हणतात. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. एखादी गोष्ट तुम्ही, एखादी पुस्तक वाचत असाल, साहित्य वाचत असाल, तर त्याच्यामधून तुम्हाला त्याच्या साहित्यकृती आणि त्याच्यामधल्या कलाकृती यांच्यामध्ये समीक्षा करता आली पाहिजे, ठीक आहे. तर त्याचा स्वाद तुम्हाला घेता आला पाहिजे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. आता कोणतेही वाचन करताना कोणते कोणते मुद्दे तुम्ही लक्षात ठेवणार? एक, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे? आता ते कॉमेडी आहे, हास्यास्पद विनोदी पुस्तक आहे, ते डिटेक्टिव्हचं पुस्तक आहे, जासूसीचं पुस्तक आहे असं. तर त्याच्यामध्ये निसर्ग सौंदर्याबद्दल तुम्ही वाचन करत आहात का, हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे. कोणत्या प्रकारचं पुस्तक तुम्ही वाचत आहात. दोन, पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्यामध्ये माहिती असेल तर काय आहे त्याच्यामध्ये एवढी स्पेशल गोष्ट की ज्याच्याने तुम्ही भारावून जाल, ते सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे त्याच्यामधून. तीन, व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या
की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत ते आपल्याला समजलं पाहिजे. कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? आता एखादी गोष्ट तुम्ही वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला असं उत्सुकता वाटली पाहिजे, अरे ह्याच्या पुढे काय आहे, ह्याच्या पुढे काय, ह्याच्या पुढे काय, तर तुम्ही ते वाचणार, हो की नाही? जर सुरुवातीलाच तुम्ही बोर झालात तर अरे बापरे स्टार्टिंगच एवढं बोरिंग आहे, एंडपर्यंत कोण वाचतंय, जाऊ दे, असं आपण करतो, हो की नाही? 5. काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते? आता एखादा कविता संग्रह आपण वाचत आहोत तर त्याच्यामधली कविता भावनाप्रधान आहे, विचारांचं सौंदर्य आहे त्याच्यामध्ये, की अर्थसौंदर्य आहे, हे त्या कवितेमधून आपल्याला जाणवलं पाहिजे. 6. लेखकाची भाषा शैली कशी आहे? आता जो लेखक ज्याची तुम्ही कविता, आता पु ल देशपांडे यांच्या जर तुम्ही कविता किंवा लेख वाचल्यात तर ते कशा प्रकारचे लेख कशा प्रकारे लिहितात हे तुम्हाला समजलं पाहिजे. 7. पुस्तकाची सुरुवात व शेवट आवश्यक आहे का? आता ज्या प्रकारे मी तुम्हाला बोलली, सुरुवात आकर्षक असेल तर आपण इंटरेस्टने वाचतो आणि शेवट आकर्षक आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यातलं सार काय आहे, त्या लेखनातलं सार काय आहे, उद्देश काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. 8. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? आता एखादी गोष्ट आपण वाचतो, एखादी पुस्तक, तर त्याच्यामध्ये अनेक सिच्युएशन्स आपल्याला भेटतात. त्याच्यामध्ये आनंदाचंही असतात, दुःखाचेही असतात आणि वीरकथाही असतात. तर त्याच्यामधलं आशय आणि तो विषय तेही समजणं तुमच्यासाठी तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे? तर आता त्यांनी इकडे सुरुवात केलेली आहे. गिरिजा कीर यांच्याबद्दल धडा आता इकडे सुरू होत आहे. ठीक आहे? आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. अधोरेखित करा हे वाक्य. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही, हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. अधोरेखित करा हे वाक्य. काय आहे? गिरिजा कीर यांनी जेवढे काही लेखन लिहिलेले आहेत तर त्यांच्या प्रत्येक लेखनामध्ये तुम्हाला विविधता आढळणार. एकच गोष्ट ते त्यांच्या प्रत्येक लेखनामधून तुम्हाला देणार नाहीत. त्यांचं प्रत्येक लेखन, त्यांचा प्रत्येक विचार, लिहिण्याची पद्धत ही वेगळी आहे, ते रिपीट होत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. म्हणून लोकच तेवढ्या आवडीने ते वाचतात. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. आता नाटुकली जर त्यांची आपण वाचली ना, त्याच्यामधून आपल्याला त्याच्यामधले जे चमत्कार आहेत, अद्भुत रम्यता आहे, ह्यापेक्षा त्यांना बालकांच्या विश्वाबद्दल जी काही आपुलकी आहे ते त्याच्यामधून आपल्याला दिसून येते. आता कधी आता सुट्ट्या वगैरे पडल्या ना की हे अशा प्रकारचे साहित्य तुम्ही वाचत जा, त्याच्यामधून तुम्हाला खूप काही भेटेल. आणि आता तर काय मोबाईलमध्येच तुम्हाला सर्व काही भेटतं, त्यामुळे नुसतं खेळण्यामध्ये वेळ न घालवता थोडे साहित्यही वाचा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आता त्यांनी जे काही बालनाट्य लिहिलेली आहेत तिथे आपल्याला त्याबद्दल आपल्याला ते माहिती देणार आहेत. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. आता लेखक त्यांचं मत
त्यांनी जे काही लेख लिहिलेले आहेत, गिरिजा कीर यांनी त्यांनी जे काही वाचलेले आहेत त्याबद्दल ते आपल्याला माहिती देत आहेत. तर ह्यावरून तुम्हाला एखादी साहित्य वाचावंसं वाटलं तर तुम्ही ते वाचू शकता. आता बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंनी ही बालनाटके साथच देतात. आता ना असं एक जनरली आपण पाहिलं ना की जोडाक्षरं वाचताना मुलांना खूप त्रास होतो आणि तुम्हाला सुद्धा अजूनही त्रास होतो जोडाक्षर वाचताना, खरं आहे की नाही? मग तर मुलांना सहजपणे वाचता यावं, सहजपणे समजावं म्हणून ती बालनाट्ये जी आहेत ती मुलांना खूपच उपयोगी पडतात. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता, अधोरेखित करा हे. सुजाता आणि सदानंद त्यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. आता आपण एक गोष्ट बघणार आहोत. सुजाता आणि सदानंद यांची. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. आता कधी कधी तुमचे आई वडील घराच्या बाहेर गेलेले असतात आणि घरात तुम्हीच असतात भावंडे. तर एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार विनिमय कशा प्रकारे करता? मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निगडीचा असतो तर आई बाबा शेजारी व मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला आहे ना? आता तुम्ही लहान आहात, मग आई वडील शेजारी पाजारी, तू लहान आहेस, आता तुला हे सगळं काय करायचं आहे ऐकून, तुम्हाला काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी, असं तुम्हाला घरात ओरड पडतो की नाही? पडतो ना? मग आता त्या गोष्टीचा तुम्हाला खूप राग येतो. आपण काही बोललं की ह्या लोकांना असंच वाटतं की आम्ही काय बोलतो ते सगळं फालतूच असतं, असंच वाटतं ह्या लोकांना, असं तुम्हाला राग येतो ना? मग त्यांची जी झालेली असते ती बॉसिंग ती तुम्हाला सहन होत नाही. पण आता सांगायचं कुणाला, हो की नाही? आपला आलेला राग मनातल्या मनात दाबून धरलेला असतो, मग तो सांगायचा कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया. आता राग तर आलेला आहे पण कुणाला सांगितलाही नाही, सांगूही शकत नाही. आणि कुणाला सांगितलं आणि आईवडिलांना समजलं तर धोपटतील ना ते धरून, की नाही? ती पण भीती असते मनामध्ये. तर काय करायचं? एक पत्र लिहून टाकायचं. कुणाला? तर आपल्या बाप्पाला, गणपती बाप्पाला. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. आता मुलं बसली, त्यांचे तक्रार ते लोक लिहत आहेत. मोठ्यांची जे बॉसिंग वगैरे करतात त्याबद्दल, शेजारी जे बॉसिंग करतात त्याच्याबद्दल ते आता पत्र लिहायला बसलेले आहेत. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे. आता मुली असल्या की आईच्या एका ठराविक साड्या त्यांना खूप आवडतात, तर त्यांना असं वाटतं की आपण एकदा नेसली पाहिजे ही साडी, हो की नाही? तर ते तिने लिहिलेलं आहे. आणि बर्फचा गोळा खाण्याची आजादी पाहिजे, हो की नाही? रोज जरी दिला तुम्हाला 10 वेळा तरीसुद्धा तुम्हाला आवडतो ना गोळा खायला बर्फाचा. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू भाऊ विनया ही मित्रमंडळी कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात या प्रसंगात गंमत आली आहे. कळलं ना तुम्हाला? तर ह्या विषयावरती त्यांच्यामध्ये काय वाद होत आहे ते गंमत ह्या प्रसंगात तुम्हाला भेटेल. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. आता प्रत्येक मुलांना ह्या गोष्टीची चीड असते आणि ती चीड या नाटकामधून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुलांना सुद्धा खूप आवडतं ते. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे तुम्हाला दिसून येतात. म्हणजे ज्या गोष्टी मुलं सहजपणे आपल्या पालकांशी शेअर करू शकत नाही तर त्या नाटकांच्याद्वारे
पालकांपर्यंत त्या गोष्टी पोचतात आणि पालकांच्या सुद्धा ज्या भावना आहेत त्या नाटकांच्या द्वारे मुलांपर्यंत पोचतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया पेलतात. तर लहान मुलांच्या भावना, त्यांचे विचार, त्यांची चिडचिड, त्यांचा राग, त्यांचा दुःख, ते सगळं त्यांच्या नाटकांमधून ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे जी मुलं स्वतः बोलू शकत नाहीत त्या गोष्टी त्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, ही त्यांची जी खासियत आहे, ही जी त्यांची लीलया आहे, तेच करू शकतात. दुसरं कुणीही करू शकत नाही असे लेखक म्हणत आहेत. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्न साहित्य कृतीकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा बाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जण मुलांच्या हृदयाला साद घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. आता त्यांनी आपल्या लेखामधून मुलांपर्यंत थोर मोठ्यांच्या कामगिरी ज्या आहेत ते त्यांनी मुलांपर्यंत पोचवण्याचं कार्य केलेलं आहे त्यांच्या लिखाणामधून. ठीक आहे. तर कशा प्रकारे त्यांनी केलेले कार्य जे आहेत त्यांच्यामुळे आज आपलं जीवन जे आहे, आपलं आयुष्य जे आहे ते खूप सोपं झालेलं आहे. तर त्यांनी केलेलं कार्य आपल्याला पुढे नेलं पाहिजे. आजची जी लहान मुलं आहेत ती पुढे आपल्या देशाचं भविष्य आहेत आणि म्हणूनच तुम्हाला इतिहासामध्ये सर्व माहिती दिलेली आहे प्रत्येक व्यक्तींच्याबद्दल. का तर त्यांच्या अनुभवांमधून, त्यांच्या कामगिरीमधून तुम्हाला खूप काही शिकता येतं आणि पुढे भविष्यामध्ये तुम्हाला त्यांची जी कार्य आहेत, त्यांनी केलेल्या चुका ज्या आहेत ते आपण परत रिपीट करत नाही. थोडं पाणी प्यायले मी, घसा कोरडा झाला माझा बोलून बोलून. ठीक आहे. तर प्रत्येक चरित्रात त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना, स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी किती हाल अपेष्टा सहन केल्या आहेत. रस्त्यावरून येता जाता त्यांना लोक दगडं मारत असे, चिखल मारत असे, पण मुलींना शिक्षण द्यायचं नाही. त्यांना काय करायचं आहे शिकून? शेवटी त्यांना रांधावाडा उष्टीकाडच करायचं आहे. लग्न करून त्यांना सासरीच जायचं आहे. मग आपण त्यांना का शिकवायचं? का पैसे वाया घालवायचे त्यांच्या शिक्षणामध्ये? असं लोकांचं समज होती आणि अशा समजुतीला त्यांनी लढा दिला आणि स्त्री शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं. म्हणून आज आपण एवढे सुशिक्षित आहोत, ते त्यांच्यामध्ये त्यांचाच कार्यभाग आहे. म्हणून आज मुली एवढ्या सुशिक्षित आपल्याला दिसत आहेत. आणि त्या काळच्या लोकांच्या विचारसरणीला बदलणं खूप अवघड गोष्ट होती, हो की नाही? नाहीतर जनरली लोक काय म्हणते, आपल्याला काय करायचं आहे, जाऊ दे ना, आपल्या बायकोला मी शिकवलं ना, दुसऱ्यांचं आपल्याला काय करायचं आहे, असं विचार केला का त्यांनी? नाही. त्यांनी आपल्या बायकोला सुशिक्षित केलं, मग त्यांनी मुलींसाठी शाळा उघडली, मुलींना सुशिक्षित केलं. अशा प्रकारे त्यांनी कामगिरी केली. त्यामुळे आपण या ज्या स्त्रिया आहोत ना, जेवढे सुशिक्षित आहोत, त्याच्यामध्ये मी सुद्धा आली, तर आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्यांनी जे काही त्रास सहन केला आपल्याला सुशिक्षित करण्यासाठी, त्यांचं ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. ठीक आहे. ऋण म्हणजे काय? ऋण म्हणजे कर्ज. ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे.
खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगारासंबंधी संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत, हे अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. आता अनुताई ज्या होत्या, आता एखादी व्यक्ती आहे, समजा कुणाचं लिखाण चांगलं आहे, कुणाची हस्तकला चांगली आहे, कुणी चटई छान बनवतं, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष गुण असतात. त्या गुणांची पारख करून त्याला त्या हिशोबाने त्याला मार्गदर्शन करणं, ते मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, तर त्यांनी केलेलं हे कार्य आपण पुढे आणणं, ते त्यांना आपण त्यांच्यासाठी खरे स्मारक ठरेल असे ते म्हणतात. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संत पद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही. पहाडात म्हणजे डोंगरावर तपश्चर्या करण्यासाठी. लोकांत राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं, म्हणून ते महान संत होत. संत गाडगेबाबा सरळ झाडू घ्यायचे, कुठे कचरा घाण मैल दिसलं पूर्ण गाव ते झाडून काढायचे. आधी लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, एवढा शिकलेला माणूस कसा फिरतो हा, वेडबीड तर लागलं नाही ह्याला, असं वाटायचं लोकांना. मग नंतर हळूहळू लोकांना स्वच्छतेचं महत्त्व समजू लागलं आणि मग लोकसुद्धा त्यांच्याबरोबर स्वच्छतेमध्ये सामील होऊ लागले. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही ओके हां दुःखाच्या अग्नीत होरपळूनही म्हणजे जळूनसुद्धा शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळांसारखं निर्मळ होतं. अहिल्याबाईबद्दल लिहिताना अधोरेखित करा हे वाक्य. त्यांनी नेहमी आपल्या प्रजेला मुलाप्रमाणे प्रेम केलं, आपल्या बाळाप्रमाणे प्रेम केलं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिलेला आहे. कळलं ना? किती म्हणजे त्यांचं निरीक्षण बघा, किती बारकावे आहेत त्यांच्या प्रत्येक लिखाणामध्ये. केवढा मोठा धडा आहे बाबा. भाग 2 जाईल वाटतं हा धडा. नाही, एकच पान उरलेलं आहे. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. सावित्रीबाई फुले, सावित्री म्हणजे गोष्ट एका माणसाची. ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल. मोठ्या मनाने हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. बघा,
त्या मुलाने आपल्या आईचा इलाज करण्यासाठी नाइलाजाने चोरी केली. त्याने जे काही चोरी पाकिट मारलं होतं त्या पाकिटामध्ये त्याला 2,000 रुपये आणि एक चिठ्ठी भेटली आणि ते 2,000 रुपये एका आईच्या इलाजासाठी दिलेले होते आणि त्याच्यामध्ये पत्तासुद्धा होता. त्याला खूप वाईट वाटलं. अरे कुणाची तरी आई आजारी आहे आणि त्याच्यासाठी हे पैसे आले होते, म्हणून तो पत्ता शोधत शोधत तिकडे गेला. आणि जेव्हा तो तिकडे गेला त्याने सांगितलं की मी हे चोरले होते पाकिट आणि माझ्या आईच्या इलाजासाठी, पण त्या ज्या आई होत्या त्या देवाघरी गेल्या होत्या, म्हणून त्या व्यक्तीने त्याला ते पैसे दिले आणि त्याच्या आईचा इलाज करण्यासाठी त्याला सांगितलं. त्या व्यक्तीच्या आईसाठी जे पैसे त्यांनी पाठवले होते त्यांनी त्यांच्या आईच्या इलाजाकरिता त्यांना ते पैसे देऊन टाकले. आणि ते काय बोलले की मी असं समजीन की माझीच आई बरी झाली आहे आणि ह्याचा मला काय भेटेल, आनंद भेटेल. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जापानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. आता ही जी कथा होती ना, फुलं फुलवणारा म्हातारा, ही एक जापानी कथा होती. त्या कथेचं त्यांनी भाषांतर केलेलं आहे मराठीमध्ये. ठीक आहे, तर त्याचा अनुवाद जे पण त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे. बाल कादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरजाबाईचा झंप्या दी ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. म्हणजे एक थोडक्यात त्यांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे की त्या कथेमध्ये काय आहे म्हणून. यडबंबू ढब्बू ही बाल कादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. आता साहजिकच आई आपल्यावरती खुश असली पाहिजे ह्याच प्रयत्नात प्रत्येक मूल असतं. ढब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो, म्हणजे तो गुणी मुलगा आहे. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. ढब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. ढब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात, त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. आता थोडक्यात तुम्हाला कल्पना आलीच असणार की ही काय ह्या कादंबरीमध्ये कोणती कथा आहे ढब्बूची. ठीक आहे, तर अशी आयडिया दिली आहे त्यांनी. जर तुम्हाला चान्स भेटला तर नक्की वाचा तुम्ही. एकूणच गिरजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने असे वाटावे. आता बघा, एकूणच गिरजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर, म्हणजे त्यांच्याकडे शब्दांचा साठा एवढा विलक्षण आहे की ते प्रत्येक वेळी एक शब्द ते रिपीट करत नाहीत. प्रत्येक त्यांच्या लेखामध्ये तुम्हाला त्यांचे वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे अनुभव आणि वेगळेपणा दिसेल. म्हणूनच ते काय म्हणत आहेत की अनंत हस्ते कमलाकराने. तर कमलाकरांनी काय आहे, त्याचा अनंत म्हणजे ज्याला अंत नाही अशा हाताने त्यांना दिलेलं आहे की देता किती घेशील दो कराने. दो कराने म्हणजे तुमच्या दोन्ही हाताने. कर म्हणजे काय, कर म्हणजे हात. समानार्थी शब्द जेव्हा तुम्हाला आला ना, हाताचा समानार्थी शब्द काय आहे तर कर आहे. तर देता किती घेशील दो कराने, तुझ्या दोन्ही हातांनी तू केवढं घेऊ शकतोस तेवढं तू घेत जा. गिरजाबाईच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःपूर्वक मानाचा मुजरा. तर अशा प्रकारे हा जो तुमचा धडा आहे
तो पूर्ण झालेला आहे आणि खूपच सुंदर धडा होता आणि खूप काही शिकण्यासारखं आहे तुम्हा मुलांना. ठीक आहे, तर धडे वाचत राहा. तुम्ही धडे वाचलात तर तुम्हाला खूप मदत होईल परीक्षेमध्ये. धडे समजणं खूप गरजेचं आहे. मग तेव्हा तुम्ही जेव्हा स्वमत लिहिताना समजतं. जर परीक्षेमध्ये स्वमत लिहिलं ना, तर जेव्हा तुम्ही ते जे काही उत्तर लिहिता ना, त्यावरूनच आपले जे एक्झामिनर असतात ना, तुमचे पेपर तपासतात ते लोक, त्या लोकांना समजतं की तुम्हाला तो धडा कितपत समजलेला आहे. ठीक आहे, म्हणून धड्यांचं वाचन करायला सुरुवात करा. अजूनही वेळ गेलेली नाही. ठीक आहे, तर काय तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि ह्या प्रश्नांची उत्तरं आपण लवकरच सोडवूया. तोपर्यंत ऑल दी बेस्ट आणि बाय बाय.